नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासनावर आधारित असणारी ब्रेकिंग लिंक असून या ब्रेकिंग लिंकचे स्पष्टीकरण करूया। महाराष्ट्र शासन निर्णय 10 धडाकेबाज निर्णय दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित शासन निर्णय हेडलाईन। महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेल्या प्रमुख 10 धडाकेबाज निर्णय हेडलाईन जाणून घ्या सविस्तर माहिती। तर चला पाहूया सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या प्रमुख 10 धडाकेबाज शासन निर्णयाच्या हेडलाईन पाहूया। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चला तर शासन निर्णयाच्या हेडलाईनचे स्पष्टीकरण करूया। हे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, निर्णय क्रमांक 1, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन। अधिकारी किंवा कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत येण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत पुन्हा मंडळासमोर ऑनलाईन पद्धतीने कार्य मूल्यमापन अहवाल सादर करण्यासाठी 2 प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचे कार्य मूल्यमापन अहवाल महापार मध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे। महाराष्ट्र शासनाने आणखी एक महत्त्वपूर्ण दुसरा शासन निर्णय निर्गमित केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची हेडलाईन सन 2024-25 करिता मुख्य लेखा शीर्ष 2052 सचिवालय साधारण सेवा 19 सचिवालय 011 ई गव्हर्नन्स प्रकल्प सेतू संस्थेला 205/282 या अंतर्गत कार्यक्रमाच्या स्वरूपात शासन निर्णय निर्गमित करून यातील 31 विभागांना सहाय्यक अनुदाने व वेतनोत्तर अनुदाने यांचा तपशीलवार शीर्षकाखाली मंजूर अनुदानाचा निधी वितरित करण्यासंदर्भाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला असून तिसरा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 22 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या अनेक शासन निर्णयापैकी मुख्य हेडलाईन पहा। 38वी राष्ट्रीय स्पर्धा 2025 उत्तराखंड करिता निधी वितरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्गमित। 4. महाराष्ट्र शासनाने चौथा शासन निर्णय एक महत्त्वाचा प्रमुख निर्गमित केला आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित शासन निर्णयाची हेडलाईन शुद्धीपत्रक तालीम कुस्ती केंद्राचा विकास या योजनेअंतर्गत पात्र संस्थेस आर्थिक सहाय्य देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्याच्या संदर्भातील ही माहिती असून त्याबाबत प्रमुख महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 5व्या क्रमांकाचा आणखी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे। महाराष्ट्र शासन गृह परिवहन विभाग मार्फत दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन मुंबई महानगर क्षेत्रातील पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनावर निर्बंध घालून फक्त CNG व इलेक्ट्रिक वाहनाचीच परवानगी देण्याबाबत राज्य शासनाद्वारे परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला। 6 क्रमांकाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विभागामार्फत दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला। 7. महाराष्ट्र शासनाने हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास कल्याण विभाग मार्फत दिनांक 22 जानेवारी रोजी निर्गमित केलेल्या प्रमुख शासन निर्णयाची हेडलाईन
सन 2024-25 या वार्षिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला. 8. महाराष्ट्राच्या इतर बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन. राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या सहकारी सूतगिरण्यांना भांडवल मंजूर करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. 8वा शासन निर्णय पाहिला आहे. 9वा पहा. महाराष्ट्र शासनाच्या इतर बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची मुख्य हेडलाईन. प्रकल्प अहवालास मान्यता देण्याबाबत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सूतगिरणी मर्यादित चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या सूतगिरणीच्या अहवालास मान्यता प्रदान करण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला. 10. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या प्रमुख शासन निर्णयापैकी हा एक महत्वाचा मुख्य निर्णय असून हेडलाईन पुढील प्रमाणे आहे. कुष्ठरोग निवारणासाठी सन 2024-25 या वित्तीय वर्षात पुनर्वसन तत्वावर स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान वितरित करण्याबाबत मुख्य शासन निर्णय निर्गमित केला आहे. महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या अनेक शासन निर्णयापैकी प्रमुख 10 शासन निर्णय आणि शासन निर्णय उपरोक्तपणे दर्शविलेले असून शासनाने दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेले आपल्यासाठी सर्वांना हे निर्णय महत्वाचे असल्यामुळे मी व्हायरल केले आहेत. या 10 शासन निर्णयाच्या मुख्य हेडलाईन अनुक्रमे 1 ते 10 ह्या शासन निर्णय आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने व्हायरल केलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या 10 शासन निर्णयाच्या लिंक अनुक्रमे 1 ते 10 देण्यात आले आहे. आपण डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून 10 शासन निर्णयाच्या लिंक व PDF प्राप्त करून सविस्तर माहिती मिळावी ही नम्र विनंती करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.